नमस्कार, मी अंजली. स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून. सगळे मस्त असतील, स्वस्त असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना. तर नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली मला नक्कीच सांगा कमेंट करून. आणि आमच्या इथे तर मस्तपैकी छोट्या मुलांची, लेडीज लोकांची पार्टी होती. छोटीशी अशी केक वगैरे आणलेले, वडापाव वगैरे बनवलेले मस्तपैकी, आणि मजा आली खूप. तर तुमच्या इथे कसं कसं सेलिब्रेट केलं ते पण सांगा मला थोडक्यामध्ये. आणि 3 वर्षाचं मस्तपैकी हळद लेपन, परत धूप वगैरे दाखवून मस्तपैकी आपलं साहित्य आणलं. धूप वगैरे नवीन वर्षाच्या नवीन म्हणजे धूप आणलं. तिथे देवाचं पाट आहे ना, तिथे आहे बघ आपलं भीमसेन कापूर आणि धूप, खडा धूप असतो ना. हा नाही, तो भंडार आहे. थांब तर दाखवतो तुम्हाला. इकडे नवीन वर्षाचा भीमसेन कापूर, खडा धूप वगैरे सगळं आणलेलं आहे. अगरबत्ती म्हणजे कोणती ही अगरबत्ती मस्क मेलन खूप छान आहे. एक जरी लावलीत ना तुम्ही दरवाजाच्या बाहेर तर तुम्हाला विचारतील हमखास की चिबूड कसा असतो तसा म्हणजे एकदम मस्तपैकी याचा खुशबू येते. तर असं आहे, आजचा दिवस मस्तपैकी प्रसन्न असा घालवला. म्हणजे ह्या गोष्टी कशा आपल्या मानल्या तर खूप आहेत, आणि नाही मानल्या तर प्रत्येकाच्या शेवटी विचारांवर राहते. कारण आणि हे आमचा साई चाललाय आता मित्राच्या बर्थडेला चाललाय. पाठी दाखव कशी आहे ती मासा. तर साई आमचा खूप उंच झाला, माझ्यापेक्षा पण उंच झालाय आता. आणि बघूया आता आज स्वयंपाक काय आहे. मस्तपैकी मुळ्याची भाजी वगैरे. तर विचार केला की छोटासा व्हिडिओ बनवावा आणि शुभेच्छा द्याव्या तुम्हाला नवीन वर्षाच्या. आणि मस्तपैकी आजचा हा वर्ष पण मस्त सुख समृद्धीचा हा वर्ष काय, येणारे सगळे वर्ष सुख समृद्धी आणि आनंदाचे जावो आणि आरोग्यदायी जावो पहिलं. आणि आरोग्य चांगलं तर माणसाला कोणत्याही गोष्टी मिळवणं सोपंच जातं. कारण मेन म्हणजे कसं आपलं आरोग्य आहे. आणि आरोग्यासाठी म्हणजे कसं भाजीपाला पाहिजे आपल्या आहारामध्ये रोजच्या. थंडीच्या दिवसात म्हणजे कसं आपण उबदार पदार्थ खातो, जसं की बघा भजी बिजी त्याच्यावर पण कंट्रोल करायला पाहिजे. कारण कसं त्याच्यामुळे कसं थंडीमध्ये कसं आपण हे पदार्थ खातो आणि कसं आपलं मग वजन वाढतं. त्याच्यामुळे कंट्रोल करायचं त्याच्यावर पण. आणि पालेभाज्यांवर जास्त करून जोर द्यायचा. सब्जा तुम्ही पाण्यातून रोज पिलात ना तर आपल्या शरीरासाठी सब्जा हा खूप म्हणजे खूपच चांगला आहे. आम्ही लोक खातो पाण्यामध्ये थोडंसं कोमट पाणी असं करतो आणि 1 चमचा सब्जा, म्हणजे मिस्टरांना 1 चमचा आणि मी 1 चमचा. सब्जा खूपच चांगला आपल्या शरीरासाठी. आणि त्याच्यामध्ये बघा खूप तुम्ही असं डॉक्टरांना जरी विचारलं ना किंवा तुम्ही असं माहिती जरी काढलेत ना तरी बघा सब्जा खूप आहेत चांगला आपल्या शरीरासाठी. त्याच्यानंतर लिंबू आणि मध हे सगळं एकत्र करून तुम्ही पिऊ शकता. या म्हणजे छोट्या छोट्या आपल्या आरोग्यासाठी, आपल्या आरोग्याची, स्वतःच्या आरोग्याची काळजी आपल्यालाच घ्यायला पाहिजे. त्याच्यापैकी म्हणजे महिन्यातनं 2-3 वेळा ठीक आहे, म्हणजे आबडधोबड असं आपल्याला शेवटी जीभ आहे माणसाची, ती कसं चटरपटर खाऊसं वाटतंच. पण नेहमीच असं आपण बाहेरचं खायला बसलो, वडापाव हे ह्या गोष्टी चालूच असतात. पण त्या कशा कंट्रोलमध्ये पाहिजे. कंट्रोलमध्ये असलं ना की बरोबर आपली स्वतःची काळजी कशी राहते. म्हणून सांगते दही तर आमच्याकडे तर नेहमीच असतं दही दुपारचं. रात्रीचं काय खात नाही आम्ही. आणि पालेभाज्या म्हणजे फेवरेटच आहे माझी. आता तर काय सध्या म्हणजे थंडीच्या दिवसात मुळ्याची भाजी बघा, प्रत्येकाच्या हातात मुळ्याची भाजी दिसणारच. ज्यांना आवडते ना त्यांच्या हातात मुळ्याची भाजी हे दिसतेच. तर असो, स्वतःची काळजी मात्र आपल्याला स्वतःलाच घ्यायला पाहिजे. परत एकदा बोलते. तर चला, असाच व्हिडिओ छोटासा केला कारण नवीन वर्षाची सुरुवात आहे त्याच्यासाठी. आणि बस माझ्या घरी तर ह्या वस्तू आल्या नवीन वर्षाच्या. धूप आलं मस्तपैकी देवासाठी. मेन कसं देवासाठी आपण घर प्रसन्न ना धूप वगैरे करून एकदम म्हणजे किती प्रसन्न वाटतं. देवाला फुलं लावणे मला म्हणजे हे आवडीचं, म्हणजे एकदम जवळच आहे असं. एकदम मला खूप आनंद मिळतो त्याच्यामध्ये. धूप आला, कापूर आला, ही अगरबत्ती आली, अजून छोट्या मोठ्या वस्तू आल्या. ह्या मेन म्हणजे ज्या गोष्टी आहेत ना आपल्या
घरात सुख शांती पाहिजे ना, तर धूप ह्या गोष्टी म्हणजे नेहमीच्या नेहमी करायच्या, सकाळ संध्याकाळ ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. तर असं चला, असाच व्हिडिओ छोटासा बनवत राहीन मी जसा टाइम मिळेल तसा. आणि बस तुमचे नवीन वर्षाचा आणि प्रत्येक जण कसा संकल्प म्हणजे प्रत्येक जण कसा असे संकल्प करतात ना, या वर्षामध्ये असं करायचं. तर असं चला, भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये.